ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते नमः. आज माझी कविता आहे म्हणजे निधन. असाही एक प्रसंग येतो आपल्या आयुष्यामध्ये की दुःखाचा असतो, पण अतिशय त्याचं दुःख अतिशय सहन न होणार असतं. कारण का एखाद्या व्यक्तीचं निधन होतं तेव्हा ती व्यक्ती आपल्यातून निघून जाते आणि ती परत त्याचं दर्शन होत नाही किंवा मिळणार नसते. आणि अशा वेळेला आपल्याचं दुःख आवरत नसतं, डोळ्यातले अश्रूही आवरत नाही. अतिशय दुःख होतं. पण जो येणारा प्रसंग आहे तो कधी ना कधीतरी कोणाच्यावरही येतच असतो आणि त्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. सुख येतं, दुःख येतं, आयुष्यामध्ये असे सुखदुःखाचे प्रकार घडतच असतात आणि मग त्याचं फक्त आपण सांत्वन करू शकतो, बाकी काही करू शकत नाही. आपण त्यांना फक्त धीर देण्याचा प्रयत्न करतो. निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी जाऊन आपण त्यांचं फक्त सांत्वन करतो आणि एक प्रकारचा त्यांना धीर देतो. हे नियमित म्हणजे सर्वांना माहीतच आहे, पण तर आता मी ते सर्व वर्णन थोडं कवितेतून करतोय. बघा तर कविता. आठवणी काही हृदयात जाती खोलवर, आठवणी काही जाती हृदयात खोलवर, निधनाचा प्रसंग नाही पडत विसर, निधनाचा प्रसंग नाही पडत विसर. दुःख होते बातमी येते जेव्हा कानावर, दुःख होते जेव्हा बातमी येते कानावर, दुःखासू डोळ्यातून ओघळती गालावर, दुःखासू डोळ्यातून ओघळती गालावर, दुःखाची छाया पसरते सर्व घरभर, दुःखाची छाया पसरते सर्वत्र घरभर. आपणच विसर, आपलाच विसर पडे मात्र क्षणभर, आपलाच विसर पडे क्षणभर. प्रेमाचे प्रेमळ शब्द जणू कानावर, प्रेमाचे शब्द जणू कानावर, उघडत असे स्वागतास दार, हृदयातील आठवण नाही पडे विसर, हृदयातील आठवण नाही पडे विसर. निधन होते जाती वर्षभरावर, निधन होती वर्ष जाती भरावर, निधन होते वर्ष जाती भरावर. श्रद्धांजली शब्द सर्वांचे मुखावर, श्रद्धांजली शब्द सर्वांचे मुखावर. स्मृतिदिन आठवणी पाहता कॅलेंडर, स्मृतिदिन पाहता कॅलेंडर, आठवण तुमची येते सदैव समोर, आठवण तुमची येते सदैव समोर. आत्म्याला शांती मिळो शब्द निघे मुखावर, आत्म्याला शांती मिळो शब्द निघे मुखावर. अश्रू ओघळती डोळ्यातून, अश्रू ओघळती डोळ्यातून वारंवार, अश्रू ओघळती डोळ्यातून वारंवार. घरातील व्यक्तीचे निधन होते, दुःखाचे प्रसंग होतो, दुःखाचा प्रसंग यातना महाभयंकर. प्रत्येकाच्या घरी काही वेळेला जास्त प्रसंग करतात, ते जो बघून सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी येतं, अश्रू येतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणाचं तरी केव्हा तरी कधीतरी अशा घटना घडतात, पण त्याच्या आठवणी आपल्या कायमस्वरूपीच्या आपल्या लक्षात राहतात आणि ते दुःख आपल्याला विसरता येत नाही. नमस्कार. ओम गम गणपते नमः.